नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो बघा, जे की ठाणे महानगरपालिका पदभरती 2025 साठी बघा, जे की गणित व बुद्धिमत्तेची बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी आजचा आपला भाग आहे बघा 7व्या क्रमांकाचा. जर तुम्ही मागील या ठिकाणी 6 भाग जर अभ्यासला नसेल मित्रांनो, अवश्य बघून घ्या. या 6 भागाची बघा मित्रांनो प्लेलिस्ट या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो बघा मी या ठिकाणी स्वतंत्ररित्या या ठिकाणी बघा अवेलेबल आम्ही तुम्हाला करून दिलेली आहे. ओके, सोबतच बघा मित्रांनो या प्लेलिस्टची बघा लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. त्या बघा मित्रांनो लिंकवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघा मागले सर्व काही भाग तुम्ही या ठिकाणी बघा अभ्यासून घ्या. ओके, यासोबत बघा आपला आजचा मित्रांनो हा 7वा भाग तुम्ही या ठिकाणी बघा कंटिन्यूली मित्रांनो बघा संपूर्ण या ठिकाणी अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही बघा आणखीनही या ठिकाणी जर 1773 मित्रांनो बघा पदांच्या मित्रांनो बघा पदांसाठी जर तुम्ही कोणत्याही या ठिकाणी पदासाठी अप्लाय केलं नसेल, अवश्य बघा मित्रांनो अप्लाय करून घ्या. ओके, शेवटची बघा मित्रांनो तारीख या ठिकाणी 2 सप्टेंबर ही मित्रांनो बघा या ठिकाणी शेवटची तारीख असणार आहे. म्हणून बघा या ठिकाणी वेळ लावू नका मित्रांनो, बघा वेळ न लावता बघा तुम्ही काय करा, अवश्य या ठिकाणी अप्लाय करा. तुम्ही अप्लाय करा, तुमच्या मित्रांनो परिवारातील तुमचे भाऊ बहिणी कोणी असो, मित्रमैत्रिणी वा नातेवाईक असो, त्यांना देखील मित्रांनो बघा या ठिकाणी अप्लाय करायला सांगा. कारण मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनामध्ये या ठिकाणी बघा एक भरती होण्याची मित्रांनो तुमची एक या ठिकाणी बघा ठाणे महानगरपालिकेने तुम्हाला एक या ठिकाणी सुवर्ण संधी बघा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी बघा या सुवर्ण संधीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. आणि बघा अवश्य मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. कारण मित्रांनो या ठिकाणी बघा आत्तापर्यंत मित्रांनो कोणत्याही महानगरपालिकेने एवढ्या जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी जागा काढलेल्या नाहीत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या जागा निघालेल्या आहेत. म्हणजे मित्रांनो बघा तुमचे लागण्याचे बघा 100% चान्सेस या ठिकाणी आहेत. म्हणून बघा मित्रांनो काय करा, आताच्या ठिकाणी अर्ज करून घ्या. ओके, बघा यासोबत आणखी एक महत्त्वाची बात ती म्हणजे काय, बघा मित्रांनो आपलं तुम्हाला जर ही बघा या ठिकाणी खरं जर तुम्हाला ठाणे महानगरपालिकेमध्ये जर लागायचं असलं, तुमचं पद कोणतंही असो बघा पदाशी देणं घेणं नाही. ओके, तर त्याचे मित्रांनो बघा या ठिकाणी एक संबंधित बघा पुन्हा ठिकाणी बघा काय, तर जवळपास 5 बघा मित्रांनो 5000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा बघा मित्रांनो या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही बघा आपला हा महाठोकळा या ठिकाणी अद्याप खरेदी केलं नसेल, अवश्य खरेदी करा. खरेदी करण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा हा आपला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा 7414 939007 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करा. पे केलेली बघा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही आपल्या नंबरच्या या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून टाका. बघा अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, तर बघा या मित्रांनो महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे, तर बघा TCSचे मित्रांनो बघा TCSचे मोस्ट PYQ बघा GK GS भेटतो. ओके, GK GS यासोबत बघा मित्रांनो मराठी ग्रामरचं मित्रांनो बघा जेवढे काही या ठिकाणी TCS मित्रांनो भाग मित्रांनो रिपीट करत आहे मित्रांनो बघा ते सर्व काही तुम्हाला या ठिकाणी मराठी ग्रामरचं भेटेल. आणि यासोबत बघा मित्रांनो उर्वरित बघा मित्रांनो करंट अफेअर्स बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊन टाकू. ओके, म्हणून बघा अवश्य बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी बरेच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी निवड बघा जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे. म्हणून बघा मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला मित्रांनो महाठोकळा बाय करा आणि मित्रांनो आत्ताच या ठिकाणी महाठोकळाचा अभ्यास तुम्ही चालू करा. ओके, तर बघा पुढे बघा प्रश्न क्रमांक पहिला कशा स्वरूपाचा आहे, तर बघा प्रवासाचे 1/3 मित्रांनो अंतर पार करूनही जर 20 किमी अंतर शिल्लक असेल तर बघा एकूण अंतर किती, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो जर प्रवास 1/3 आहे म्हणजे मित्रांनो किती बघा, जर बघा या 3 पैकी मित्रांनो जर एक आपण प्रवास केला तरी बी मित्रांनो या ठिकाणी किती बघा, तर 20 किलोमीटर बघा मित्रांनो या ठिकाणी अंतर बघा आपल्याला शिल्लक राहत आहे. म्हणजे मित्रांनो किती बघा या ठिकाणी 2 मित्रांनो बघा 3 अंतर बघा या ठिकाणी मित्रांनो शिल्लक आहे पूर्ण. ओके मित्रांनो, तर 2 मित्रांनो बघा या ठिकाणी किती, तर 3 बघा या ठिकाणी बघा 2/3 इतकं आपल्याला या ठिकाणी अंतर आपल्याला शिल्लक भेटलेलं आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय आता, तर हे 2 म्हणजे मित्रांनो बघा किती अंतर आहे मित्रांनो, तर हे 2 म्हणजे बघा मित्रांनो हे शिल्लक अंतर आहे. तर पुढचा 1 म्हणजे काय मित्रांनो, तर हा 1 म्हणजे या ठिकाणी 10 असतं. तर मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल अंतर काढण्यासाठी काय, तर जसं की आपण 2 गुणाकारात जर या ठिकाणी बघा 20 केलं मित्रांनो, सॉरी 2 मित्रांनो किती बघा या ठिकाणी 20 म्हणजे मित्रांनो बघा एका अंतराच्या ठिकाणी किती आपल्याला 10 मिळालं. तर सर्व मित्रांनो या ठिकाणी 30 गुणाकाराचा आपण 10 केलं तर मिळालं किती बघा, म्हणजे 3 मित्रांनो बघा 3×10 = 30 किमी बघा मित्रांनो या ठिकाणी जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य
आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. बघा मित्रांनो, थोडंसं ठिकाणी प्रश्न सोप्या प्रकारचा आहे, परंतु थोडंसं जर सोडवायचं गेलं तर डिफिकल्ट आहे मित्रांनो. बघा कसा या ठिकाणी मॅथ रिझनिंगचा प्रश्न कसा असतो, जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. अशा बघा वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो प्रश्न संच बघा तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके. बरेच मित्रांनो बघा ठिकाणी चॅनल काय करतात, कितीही मोठं 1,00,000, 1,50,000, 2,00,000 जरी सबस्क्रायबर असले तर ते फक्त आणि फक्त बघा तुम्हाला या ठिकाणी GK GS करंट अफेअर्स वगैरे बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं कार्य करतात. परंतु मित्रांनो या ठिकाणी या यूट्यूबवरचं आपलं असं एकमेव चॅनल आहे की मित्रांनो सरळ बघा आपल्यापाशी GK GS वगैरे काही नसतं, डायरेक्ट आपण या ठिकाणी मॅथ रिझनिंग या ठिकाणी चालू करतो रे, मॅथ रिझनिंगची सिरीज. कारण मित्रांनो बघा GK GS बघा मित्रांनो तुम्हाला शिकवणं जरी गेलो कोणी तर बघा तुम्ही मित्रांनो वाचवलं तरी तुमच्या लक्षामध्ये असतं, परंतु बघा मित्रांनो या ठिकाणी मॅथ रिझनिंगला बघा ट्रिकशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी आपण काय करतो या ठिकाणी बघा कोणतंही मॅथचं सोल्युशन असो मित्रांनो बघा क्वेश्चन असो त्याला बघा या ठिकाणी एकदम सोप्या मित्रांनो ट्रिकनुसार बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मित्रांनो काय करा, अवश्य बघा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर बघा मित्रांनो अवश्य आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक मात्र ठिकाणी अवश्य करत चला. ओके. प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे, तर काय म्हणते, रामरावांनी 10% तोटा सहन करून एक फ्रीज 9,090 रुपयात विकला, तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती असणार. बघा मित्रांनो जेव्हा रामरावांना या ठिकाणी मित्रांनो फ्रीज खरेदी केले तेव्हा मित्रांनो बघा या फ्रीजची किंमत ही 100% होती. ही 100% असून देखील मित्रांनो काय केले बघा रामरावानं 10% तोटा सहन करून 9,090ला फ्रीज विकलं. म्हणजे किती मित्रांनो, या जर आपण 100मधून जर 10% मायनस केले उरले किती मित्रांनो, म्हणजे 90%ला मित्रांनो बघा या रामरावानं काय केलं, हे 9,090 रुपयाला फ्रीज विकला. तर टोटल आपल्याला 100% रक्कम या ठिकाणी काढायची आहे. तर बघा 100% रक्कम या ठिकाणी आपण कशा प्रकारे काढू शकतो. ओके. तर सरळ बघा हे 90%, हे 90%. ओके. आता बघा हे मित्रांनो 90% म्हणजे किती, तर बघा हे 9,090 या ठिकाणी आहेत. आता बघा मित्रांनो याच्या खाली घ्या 100%. बघा कधी टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला विसरू नका. आता या ठिकाणी आला प्रश्नचिन्ह. ओके. आता करा बघा याचा आडवा गुणाकार या 100चा 9,090शी आणि या 90चा या प्रश्नचिन्हाशी. ओके. जशाच तसं तुम्ही या ठिकाणी गुणाकार करू शकता. ओके. तर आता बघा हे 100 गुणाकारात हे 9,090 आणि गुणाकारात आलं मित्रांनो बघा हे 90. ओके. आता बघा सरळ हा एक 90 कॅन्सल, वरचा एक 90 कॅन्सल आणि मित्रांनो बघा अशा प्रकारे जर आपण या ठिकाणी भाग दिला तर एकदम मित्रांनो बघा या ठिकाणी सोप्या पद्धतीने आपण प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर काढू शकतो. ओके. काही करू नका बघा अशा प्रकारचा प्रश्नाचा जर तुम्ही या ठिकाणी असा भाग दिला तर थोडंसं आपलं लेवल चुकतं. ओके. या ठिकाणी बघा अशा प्रकारे काढून घ्या सरळ हे 100 गुणाकारात 9,090 आणि छेदामध्ये आले हे 90. ओके. आता काय करा, हा 1 0 कॅन्सल करा, 100वरचा 1 0 कॅन्सल. आता 9 1 9, 9 10 90 आणि परत या ठिकाणी 9 10 90 म्हणजे मित्रांनो किती आलं बघा या ठिकाणी जवळपास 10 गुणाकारात 1,010 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. आता सरळ बघा 101 तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका 101 आणि इथला 1 0 आणि इथला 1 0 2 0 समोर तुम्ही वाढून घ्या. म्हणजे किती बघा जवळपास मित्रांनो त्या फ्रीजची मित्रांनो मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत किती होती, तर 10,100 रुपये बघा, जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा मित्रांनो नुकतंच बघा मित्रांनो काय तुम्ही या ठिकाणी नुसतं बघू नका, तर बघण्यासोबत बघा वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा सर्व काही तुम्ही या ठिकाणी प्रश्न आणि आन्सर जे मित्रांनो बघा आहे या ठिकाणी नोट डाऊन करण्याचा मित्रांनो प्रयत्न करत चला. कारण मित्रांनो या ठिकाणी बघा आपण एका युद्धाची तयारी करत आहोत आणि त्या मित्रांनो युद्धासाठी नुसतं बघा पुरेसं मटेरियल या ठिकाणी ठेवणं आपल्यासाठी या ठिकाणी एक उपयुक्त म्हणजे मित्रांनो एक चांगली कामगिरी नाही. तर बघा मित्रांनो त्या युद्धाची आपल्याला तयारी करताना जे काही बघा आपल्याला सामग्री वगैरे लागते ते सर्व काही या ठिकाणी बघा ठेवणं आपल्याला मित्रांनो आवश्यक आहे. ओके. तर बघा आवश्यक मित्रांनो नोट्स बनवत चला मित्रांनो, नोट्स ओके बनवत चला. ओके. तर बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाचा आहे आणि कशा प्रकारे आपल्याला एकदम सोप्या ट्रिकनुसार सोडवता येतं. ओके. तर बघा मंगेश मित्रांनो ठिकाणी काय, तर मंगेश 240 किमी अंतर 8 तासात गेला. येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तासाने वाढवावा लागेल. या प्रकारचा प्रश्न विचारला. अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो काही करायचं नाही, सरळ या वेगाला मित्रांनो या किलोमीटरच्या मित्रांनो बघा हे वेग आहे, वेगानं तासाला बघा
नंतर या 5 तासानं बघा आणि मित्रांनो जेवढं काय आपल्याला या ठिकाणी तास भेटतात मित्रांनो या मोठ्या तासातून हे लहान तास मायनस करा, आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर भेटून जातो. ओके, ते कशा प्रकारे सांगतो बघा. तर काय करा बघा मित्रांनो, हे सरळ 240 घ्या बघा तुम्ही. काय हे पहिलं 240ला 40 जसे असतं तसं आणि याला बघा मित्रांनो या 8 तासानं. ओके, आता 8 चौक मित्रांनो किती बघा, 8 एका 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 ला या ठिकाणी 3 घ्या आणि पुन्हा हे समोरचं 1 0 जसं तसं वाढवून घ्या. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला भेटलं किती 30 या ठिकाणी भेटलं ना. आता हे 30ला 30 जशास तसं ठेवा. मग पुन्हा हे मित्रांनो काय करा, हे पुन्हा 240ला 240 जशास तसं आणि मित्रांनो याला भागा या 5नं दुसऱ्या वेगानं. ओके, आता 5 चौक 20ला 4, मग पुन्हा 24मधून 4 गेले उरले किती फक्त 4. मग पुन्हा 5 8 40 म्हणजे मित्रांनो किती बघा या ठिकाणी आपल्याला 48 भेटलं आणि हे 15 किमी भेटलं, 30 किमी भेटलं. ओके, जर आता आपण जर या 48 जर किमीमधून जर हे 30 किमी मायनस केले तर उरले किती मित्रांनो बघा, 8मधून 0 जात नाही, 8ला 8. मग पुन्हा 4मधून 3 गेले उरले किती 1, म्हणजे जवळपास 18 किमी बघा मित्रांनो या ठिकाणी किमी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की क्रमांक ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा, जर 1200 रुपयाची मुद्दल 3 वर्षासाठी 60.7.5% दराने बँकेमध्ये ठेवून जमा केली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याजाची गणना करा. या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणजे काय मित्रांनो, सरळ व्याज या ठिकाणी बघा आपल्याला मित्रांनो एक साध्या स्वरूपानं काढायचं आहे. सरळ व्याज करण्यासाठी काही करू नका बघा, सरळ सरळ हे 1200 रुपये जशास तसे 1200 मग गुणाकारात 3 वर्ष म्हणले 3 वर्ष, मग गुणाकारात किती टक्के दरानं 7.5% दरला 7.5% आणि मित्रांनो छेदामध्ये घ्या 100 कारण या ठिकाणी आपल्याला 3%. ओके, किती 7.5% दरानं आपल्याला घ्यायचं म्हणून ठिकाणी टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला विसरू नका. हे घ्या 100. आता बघा या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे, ती म्हणजे काय, आता आपण इकडे भागू परंतु गुणाकार कसा करायचा आहे 7.5. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 7.5 त्रास देते, त्यामुळे काय करा खाली 1 0 वाढून घ्या आणि वरचा पॉईंट कट करा. ओके, हा झाला पॉईंट कट. आता ओके, आता काय करा बघा सरळ सरळ, आता हा 1 0 कॅन्सल होतो, हा 1 होतो. ओके, आता सरळ सरळ पुन्हा 25 त्रिक 75 घ्या आणि 25 चौक या ठिकाणी 100 घ्या. ओके, आता बे दोन्ही 4 आणि बे सख 12, मग पुन्हा बे एक बे त्रिक 6 करा. ओके, बे एक बे त्रिक 6. ओके, मग पुन्हा या ठिकाणी किती आलं बघा आपल्याला, तर 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी थोडंसं बघा काहीतरी आपल्या ठिकाणी प्रश्नाचा चुकत आहे बरंसं. थोडंसं बघा सांगतो मी रिपीट या ठिकाणी बघा, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा, थोडंसं माफ करा, थोडंसं या ठिकाणी बघा चूक झाली होती. ओके, तर या ठिकाणी बघा हां आता कशा प्रकारे सोडू शकतो बघा, तर सरळ हे 1200 मुद्दल घ्या, मग 1200च्या गुणाकारात हे 7.5%, मग मित्रांनो याच्या गुणाकारामध्ये हे 3 वर्ष. ओके, आता छेदामध्ये मित्रांनो बघा टक्क्याच्या खाली 100%, मग मित्रांनो या ठिकाणी आपला पॉईंट आहे सोडवता येणार म्हणून हे पॉईंट कट करा, खाली 1 0 वाढून घ्या. आता कशा प्रकारे सोडवू शकतो तर सांगतो बघा. ओके, तर हा 1 0 कॅन्सल करा, हा 1 करा, पुन्हा हा 1 करा, हा 1 करा. आता 5ने भाग द्या बरं याला, 5 दोन्ही 10, मग 5 1 5, मग 7मधून 5 गेले उरले किती 2, 5 5 25. ओके, वरी आलं 15. ओके, मग पुन्हा बे एक बे सख 12, मग पुन्हा मित्रांनो या ठिकाणी हे 15ला 15 जशास तसे घ्या आणि गुणाकारात 6 त्रिक 18 या ठिकाणी आलं. आता काय करा मित्रांनो 18 गुणा 15 गुणाकार जर 18 केलं होतं किती, आता 15 8 120ला 0 हातचे आले 12, मग पुन्हा 15 1 15, मग मित्रांनो 15 1 15. तर आता या ठिकाणी 15 प्लस जर आपण 18 केलं ओके किती, तर 12 केलं तर किती होतं का, आता 15 1 15, हे वरचे 2 झाले किती 17 आणि वरचे 10 म्हणजे किती 27, म्हणजे किती बघा जी की 270. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला व्याज मित्रांनो भेटलेलं आहे. बघा जी की क्रमांक बघा 270 रुपये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य जी की राईट आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, एकदा मित्रांनो बघा सोप्या स्वरूपाचे प्रश्न आहेत, परंतु एक जरी अंक या ठिकाणी चुकला तर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी सर्व आन्सरच चुकून जातं. बघा एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये असू द्या. ओके, पुढचा बघा 5वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तर बघा
परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो, तर बघा एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळाले विद्यार्थी उत्तीर्ण होतील, बघा या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो एक कन्सेप्ट आहे देखील लक्षामध्ये ठेवूया. ओके, तर काय परीक्षेत मित्रांनो गुणांच्या किमान 35% गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो, तर एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळालेले विद्यार्थी उत्तीर्ण होतील या प्रकारचा प्रश्न आहे ना. मग मित्रांनो काय करा, ह्याचे मित्रांनो बघा 100% म्हणजे मित्रांनो किती ह्याचे बघा आपले 600 गुण आहेत. हे मित्रांनो 600 गुण बघा आपले 100% गुण आहेत. ओके, म्हणून हे 100% घ्या. आता या 100% पैकी 35% मिळालेले गुण मित्रांनो या ठिकाणी किती आपल्या या ठिकाणी उत्तीर्ण होतात. म्हणजे मित्रांनो आपल्याला किती हे 35% म्हणजे किती गुण या प्रकारचा प्रश्न आहे ना. मग या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह. ओके, आता करा याचा आडवा गुणाकार. ओके, आता करा आडवा गुणाकार या 600चा 35शी. ओके, हे 600 गुणाकारात हे आलं 35 आणि छेदामध्ये आले हे 100. ओके, आता काय करा, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता आलं किती 35 गुणाकारात 6. ओके, 6 पंचे 30, 30ला 0, हातच्याला 3 आली. मग 6 त्रिक 18, 18 प्लस जर 3 केलं झाले किती बघा 21, म्हणजे 300 210 बघा मार्क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा जी की क्रमांक ब बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, तर बघा आदित्याची बघा 6 विषयाची सरासरी 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 व शेवटच्या 2 विषयांची बघा सरासरी 65, तर आदित्यला चौथ्या विषयात किती गुण मिळाले या प्रकारचा प्रश्न विचारलाय ना. काही करू नका बघा मित्रांनो, आदित्यला एकूण टोटल विषयांची किती बघा सरासरी आहे मित्रांनो 6 विषयाची बघा मित्रांनो सरासरी बघा 68 आहे ना. सरळ या ठिकाणी 68 गुणाकारात 6 करा. ओके, पहिलं 68 गुणाकारात 6 करा. ओके, जर 68 गुणाकारात 6 केलं किती बघा 8 बघा 6 8 मित्रांनो बघा किती या ठिकाणी 6 8 48, 48ला 8, हातच्या आले 4. मग पुन्हा 6 6 36, 36 प्लस 4 केलं झालं किती 40, म्हणजे 408 मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटलं. मग नंतर त्यापैकी पहिल्या 3 विषयाची सरासरी 60 वर्ष म्हणून हे 60 गुणाकारात 3. आता 6 त्रिक 18, मग हा समोरचा 0 म्हणजे 180. मग नंतर शेवटच्या बघा 2 विषयांची सरासरी 65 म्हणून हे 65 गुणाकारात करा 2. ओके, आता जर 65 गुणाकारात 2 केलं, बे पंचे 10, 10ला 0, हातच्याला 1, पुन्हा बेसक 12, हातच्याचं 1 मित्रांनो म्हणजे किती 13, 130 या ठिकाणी भेटलं. आता मित्रांनो बघा हे टोटल 5 विषयांची सरासरी आहे, तर टोटल म्हणजे चौथ्या विषयात किती गुण मिळाले म्हणजेच 6व्या विषयात किती गुण मिळाले या प्रकारचा प्रश्नाचा आहे आपला. तर या प्रकारचा प्रश्नाचं योग्य आन्सर करण्यासाठी बघा मित्रांनो या खालच्या 2 विषयांचे मित्रांनो किती टोटल गुण मिळालेत आपल्याला, तर 180 प्लस 130 यांची बेरीज करा आणि मित्रांनो यांची बेरीज करून या वरच्यातून मायनस करा. ओके, आता जर आपण 180 प्लस 130 केलं, सरळ 0ला 0 जशाच तसं 8 आणि 3 मित्रांनो झाले किती 11, 11ला 1, हातच्याला परत 1, मग हे 1 आणि 1 2, 2 हातच्याचं 1 म्हणजे किती बघा जवळपास 310 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. आता जर आपण मित्रांनो या जर 408 ओके 408 मधून जर 310 मायनस केलं तर बघा भेटतं आपल्या या ठिकाणी शेवटचं आन्सर. तर ते कशा प्रकारे बघा या ठिकाणी किती 400 मित्रांनो 8 आहे ना, हे घेतो या ठिकाणी घेतो 408 मायनस 310. आता 8 मधून 0 जात नाही, 8ला 8, मग 0तून मित्रांनो या ठिकाणी 1 जात नाही म्हणून इथला 1 इथं घ्या. जसं की 8 मधून 9 1 गेलं, उरलं किती 0. मग मित्रांनो सॉरी 8 मधून 1 गेलं 9 सॉरी 10तून 1 गेलं उरले 9. मग पुन्हा मित्रांनो या ठिकाणी उरले 3, मग 3तून 3 गेली उरले किती 0. म्हणजे मित्रांनो चौथ्या विषयामध्ये मित्रांनो जवळपास बघा मित्रांनो या ठिकाणी आदित्यला किती तर 98 गुण मित्रांनो बघा जे की मिळालेले होते. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बघा जे की क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी. ओके, तर बघा 7वा बघा शेवटचा प्रश्न मित्रांनो बघा सोमवारचा संबंध जर गुरुवारशी असेल तर जानेवारीचा संबंध कशासोबत असेल या प्रकारचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये बघा सांगायचं आहे. बघा कमेंटमध्ये टाईप करून. ओके, बाकी व्हिडिओ आणि प्रश्न कसे वाटले मित्रांनो ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.
शेअर करा आणि बघा तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि मित्रांनो अद्याप सोबतच तुम्ही आपला महाडोकळा बाय केला नसेल अवश्य बाय करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.